गुड मॉर्निंग टुलुलू गँग. सो आजचा आहे संडे. आम्ही काल लँड केला होता सॅटर्डेला इथे. आज आहे संडे. आता सकाळचे वाजले आहेत 4:45. आमची बस आहे 5:30ची. आमचा ऑटोवाला येतो म्हणून आम्ही थांबलोय. आमची बस आहे 5:30ची, जी आम्हाला वरती 10:30ला श्रीशैलममध्ये 10:30 वाजता पोहोचवणार आहे. सो आम्ही आमच्या बसवाल्यासाठी थांबलो आहे. आणि इथे थंडी आहे फार. म्हणजे आता रूममध्ये आम्ही पंखा आणि AC वगैरे सगळं बंद करून ठेवलं आहे. बट येस, इथे खूप थंडी आहे. तर बघूया, तो बसवाला लवकर टाईमवरती येऊ दे म्हणजे झालं. कारण की बस स्टेशन इकडनं ऑलमोस्ट 40 to 45 मिनिट्स आहे आणि ऑलरेडी 4:45 होऊन गेले आहेत. आणि आमचा 5:30ची बस आहे. आम्हाला 5:15ला तिकडे पोचायचं होतं. सो आय होप आम्ही टाईमवरती पोचू. असं आता सध्याच्या रूममध्ये नाही फील होत आहे, पण खाली गेल्यावर खूप फील होणार आहे. कारण की काल जेव्हा आम्ही लँड केलं तेव्हाच आम्हाला 7 वाजता थंडी वाजत होती. सो आय बेट आत्ता सुद्धा थंडी असणार आहे. आम्ही AC बस बुक केली आहे, सो काय प्रॉब्लेम नाही येणार. बट स्टील तरी पण वाटतं की थंडी. हॅलो. सो मी झाली रेडी मंदिरात जायला. ॲक्च्युली आमचं बुकिंग होतं स्पर्श दर्शनचं 9:30चं. बट इथे एवढं ट्रॅफिक जाम आहे कारण की उद्या सुट्टी आहे. त्यामुळे एवढा ट्रॅफिक जाम आहे इथे. तर तो आम्हाला बोला तुमचा साईट सीइंग काही होणारच नाही. म्हणजे बाकीचं म्हणजे गणपती मंदिर वगैरे काय आहे ते आम्हाला आज बघता नाही येणार. तर म्हणून आम्ही असेच निघालो की ॲटलिस्ट स्पर्शदर्शनसाठी आत्ताच निघतो. आता 5:30 वाजलेत. सो आम्हाला आता ऑटो पण नाही भेटत आहे कारण की सगळ्या ऑटो जॅममध्ये अडकले आहेत. म्हणजे आम्ही आत्ता निघू तर ॲटलिस्ट आमचे काही फोटोज वगैरे येतील. मग आम्ही ठरवलं की आता उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग निघून बाकीचं मंदिर वगैरे आहे ते फिरायचं. कारण की आमची 10:30ची बस असो, आमच्याकडे आहे बऱ्यापैकी टाईम. तर आम्ही सकाळी बाकीचं सर्व फिरणार आहोत. आणि आम्ही सकाळचं पण दर्शन बुक करून ठेवलेलं शीघ्र दर्शन, ते पण आहे आमचा 4:30चा. सो शीघ्र दर्शन करून मग आम्ही बाकीचं जे काय आहे ते फिरणार आहोत. मी घातली ही व्हाईट कलरची साडी. ब्लाऊज थोडा मिसमॅच आहे कारण की माझ्या मामाची साडी आहे. थँक्यू शिती मामी साडी. आणि मिसमॅच ब्लाऊज घातला त्यामुळे. फायनली आफ्टर 2 तासांनी आम्ही पोचलो इथे. एवढा ट्रॅफिक होता ना, म्हणजे काही विचारू नका. अक्षरशः 2 तास लागले 10 किलोमीटर्स यायला. कारण की यांचे रोड खूप छोटे आहेत आणि तिथूनच बसेस म्हणजे आणि कार्स ऑटो सगळं जातात. त्यामुळे ते पूर्ण पॅक होतं. त्यामुळे एवढ्याशा रस्त्याला यायला 2 तास लागला. आम्हाला साईट सीइंग पण करायची होती बट ते काही झालं नाही. आमचं 9 वाजताचं शीघ्र दर्शन आहे आणि आम्ही निघालो ऑलमोस्ट 6 वाजता आमच्या हॉटेलवरून. आणि आत्ता टाइम झालाय 8:10ला आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलो. सो आम्ही आता अर्धा तास आधी लाईन मध्ये जाऊन उभे राहणार. म्हणजे आमचं 9चं जे दर्शन आहे ते 8:30 पर्यंत पटकन होऊन जाईल. आणि आज जेवण मग आम्ही परत रिटर्न रूमवर जाणार. आणि मग उद्या सकाळी उठून जे बाकीचं मंदिर आहे म्हणजे साक्षी गणपती मंदिर आणि बाकी जे काही आहे तिकडचे 1-2 पॉइंट्स ते मग आम्ही उद्या सकाळी करणार आता. आणि मग त्याच्यानंतर आमची 10:30ची बस आहे. मग ती बसने परत रिटर्न आम्ही हैदराबादला जाणार कारण की आमची उद्याचीच रिटर्नची फ्लाईट सुद्धा आहे. बट खरंच जर तुम्हाला यायचं आहे इथे तर वीकेंड अवॉइड करा. कारण की म्हणजे आमच्या रिक्षावाल्याने सांगितलं ते संडेजला असंच असतं. सो वीकेंड अवॉइड करा. आणि रूम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही नियरबाय मंदिराच्याच रूम बघा. ह्या लोकांचं ऑनलाईन असं काय आहे नाही. यात्रा.com वरून तुम्ही करू शकता, पण आम्ही कसं फ्रेंड्स आलोय त्यामुळे आम्हाला ते भेटणार नाही. तुम्ही विथ फॅमिली आला तरच तुम्हाला रूम बुक करायला भेटेल त्यांच्या यात्रा.com वरती. सो खूप हे मेन पॉइंट्स आहेत ते हे लक्षात ठेवून तुम्ही मल्लिकार्जुनला या. आत्ता वाजला रात्रीचा 1 आणि आत्ता आमचं जाऊन कुठे दर्शन झालंय. आम्ही आलो होतो 8:30 8:30 8:15 वाजता.
आणि आता रात्रीचे 1 वाजले. आता जाऊन आमचं दर्शन झालंय. म्हणजे खूप सुंदर दर्शन झालं, बट मॅनेजमेंट खूप खराब होतं. खूप खूप मोठी लाईन होती आणि अक्षरशः खूप जास्त टाइम आम्हाला असंच थांबवून ठेवलं होतं. तर आमची ऑटो, ज्या ऑटोने आम्ही आलो होतो, ती ऑटो पण निघून गेली आम्हाला सोडून, कारण की रात्रीचा 1 वाजला. आता कसं आम्ही रिटर्न हॉटेलवरती जाणार आहे, व्हिडिओ बघू. रिक्षातून रिटर्न घरी जातच होतो. लकीली हे हॉटेल चालू भेटलं. आणि आम्ही रिक्षावाल्याला सांगितलं की आम्ही काहीच खाल्लं नाही होतं, आम्ही इथे काहीतरी खातो. आम्ही इथे थांबलो खायला आणि माझ्याकडे बघताय की ही काय करते एवढ्या रात्री. त्याचे डोळे असे रेड झालेत ना. रिक्षावाल्याला सांगितलं आम्ही काहीच खाल्लं नाही आणि मग त्याने गाडी इथेच थांबवली आणि लकीली आम्हाला इथे वडा आणि मसाला भजी असं काय काय भेटतंय. ऑलमोस्ट वडा, इवन बिलीव्ह मी एक सुद्धा फोटो नाही काढलाय. म्हणजे काढलेत 2-3, बट ते असे एवढे काही चांगले नाही आलेत. म्हणजे एक तर पहिला आमचा टाइम गेला ट्रॅव्हलिंग मध्ये. आम्ही 6:30 निघून पण आम्ही ऑलमोस्ट 8 वाजता इथे पोहोचलो. 8:15 इथे पोहोचलो. त्यानंतर 8:30 वाजता आम्ही लाईनीत राहायला गेलो. तेव्हा आम्ही डायरेक्ट 1 वाजता बाहेर आलो. आणि आता काय फोटो काढण्यात 1-2 फोटो काढलेत आणि आता आम्ही रिटर्न जायला निघालो. जी ऑटो भेटली त्याच्याने, ते पण आमच्याकडून 800 रुपये घेतोय इथेच 10 किलोमीटर जायला, कारण की खूप लेट झालाय म्हणून. सो तुम्ही याल इथे तेव्हा प्लीज मंदिराच्या नियर बायच हॉटेल घ्या. आणि असं वीकेंड्सच्या वेळी किंवा सुट्टीच्या वेळी नका येऊ. खूप क्राऊडेड असतं हे, खूप जास्त क्राऊडेड. आणि म्हणजे लाईन्स एवढे स्लो आहेत ना की आम्हाला तर असं वाटलेलं की आम्ही आज रात्रभर मंदिरातच आहे. बट ठीक आहे, चांगलं झालं दर्शन. ओव्हरऑल छान होतं. बट आमचं हॉटेल खूप लांब आहे, त्यामुळे आम्हाला खूप इश्यू आहे. आता आम्ही उद्या सकाळचं पण आम्ही बुकिंग करून ठेवलंय अतिशीघ्र दर्शन 4:30 वाजताचा पहाटे. आता आम्ही जाणार, फ्रेश वगैरे होणार, थोडं रेस्ट करून रिटर्न उद्या सकाळी इथे येणार. मग तेव्हा काय काय मी फोटोज काढेन ते चांगले. सो लेट्स. आता मला सध्या हेच खायला भेटलं, त्यामुळे मी वडा आणि इडली घेतली आहे. तर आता हेच खाणार आणि जाणार आहे रेस्ट करायला. गुड मॉर्निंग दिलेलो गँग. सो आम्ही आता निघालो आहे रिटर्नसाठी. बसमध्ये आहोत आता. हैदराबादची ही बस आहे, 10:30ची बस आहे. सकाळी आम्ही उठलोच नाही, कारण की काल एवढे दमलो होतो त्या ट्रॅफिक आणि सर्वांमध्ये. तर आम्ही सकाळी उठलोच नाही. आम्ही सकाळी उठलो 8 वाजता आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो. सो आम्ही इथं काय ते अतिशीघ्र दर्शन बुक केलेलं, तिथे काही जाताच नाही आला. आणि बरं झालं आम्ही नाही गेलो, कारण की आता आम्ही प्रसाद घ्यायला गेलेलो तेव्हा बघितलं इथे एवढी गर्दी आहे ना. आता इवन आज त्या लोकांनी सगळे बॅरिगेड्सच बंद करून टाकलेत. म्हणजे तुम्हाला दर्शनला पण तर त्यांनी ना बॅरिगेड्स टाकून ठेवले. तुम्ही दर्शनाला सुद्धा आतमध्ये नाही जाऊ शकत सध्या तरी. त्यांनी असं करून ठेवलं, कारण की प्रचंड गर्दी आहे. आज ट्रॅफिक नाही आहे कालसारखं, बट मंदिरात खूप गर्दी आहे. ट्रॅफिक तर ऑलमोस्ट त्यांनी काल क्लिअर केलं. काल एवढं ट्रॅफिक होतं. आम्ही रात्री जेव्हा हॉटेलवरती जात होतो तेव्हा एवढी भीती वाटत, म्हणजे तो कम्प्लीट जंगल एरिया आहे. आम्हाला हॉटेलवरतीच पोहोचेपर्यंत ऑलमोस्ट 2-2:30 वाजले असतील. आणि मग त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन 3-3:30ला झोपलो. पण खरंच म्हणजे असं मला आमचा जो ऑटोवाला होता ज्यांना मला इथे बस स्टँड पर्यंत सोडला, त्यांनी सांगितलं की मल्लिकार्जुनला तुम्ही जानेवारी-फेब्रुवारी मध्ये नका येऊ, कारण की ह्यांचं इकडचं काहीतरी असतं. तर
अशीच लोक इथे या टाइमला जास्त येतात. सो बेस्ट टाइम असेल फेब नंतरचा, जर तुम्हाला इथे यायचं असेल. जानेवारी फेब्रुवारीमध्ये सगळे सॅटर्डे संडे तुम्ही अवॉइड करा, कारण की त्यांच्या इकडचे म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश मधले जास्त लोक इथे येतात, त्यांचं काहीतरी असतं. सो ते लोक येतात. सो आम्हाला खूप लेटचं वाजलं, पण तुम्ही जर येत असाल तर चान्स अवॉइड करा. हॅलो. सो आता मी उतरलोय खाली श्रीशैलमवरून, म्हणजे आमच्या बसने आम्हाला ड्रॉप केलंय खाली हैदराबादमध्ये. आता 5:15 वाजले. आमची 10:30ची बस होती, आता 5:15 वाजता आम्ही उतरलो. तिकडनं आम्ही ऑटो केली जस्ट, ज्याने आम्हाला ते स्वर्णगिरीला नेलं होतं. आम्ही त्यांनाच कॉल केला आणि बोलावला. आम्हाला आता बॅग्स ठेवायच्यात, फक्त 3-4 तासासाठी रूम हवी आहे बॅग्स ठेवायला, कारण की आमची फ्लाईट 12 वाजताची आहे. सो हे बॅग ठेवून आम्ही थोडं चारमिनार वगैरे फिरायला जाणार आणि खायला वगैरे जाणार. तर बॅग कुठे घेऊन फिरणार, तर मग बाकीचे सगळे गेले रूम्स बघायला, म्हणून मी थांबले बसले ऑटोमध्येच. तर आता इथे रूमवरती बॅग ठेवणार आणि मग आम्ही थोडं चारमिनार वगैरे फिरायला जाणार. अक्षरशः फेस वगैरे सगळं खूप बकवास झालं, कारण की एवढं ट्रॅव्हल केलं. तर हा होप आम्हाला रूम भेटेल. येस. फेमस ज्यूस सेंटर. येताना ही एक स्लिंग बॅग आणि ही बॅग घेऊन आलेली, जाताना एक एक्स्ट्रा बॅग घेऊन चालले. सामानच एवढं घेतलं. ही बॅग तिकडे गेली आहे, काहीतरी मे बी राहिलंय त्याच्यामध्ये, आणि हे इथे आलंय परफेक्टली. काहीतरी चुकून गेलंय त्याच्यामध्ये. नव्हतं, सगळं परफेक्टली होतं, ते चुकून तिकडे गेलं होतं. आणि आम्हाला वाटलं की काय राहिलंय काय माहिती, आमचं तिकडे का गेलंय, बट काहीच राहिलं नव्हतं, ते चुकून गेलं होतं तिथे. आम्हाला वाटलं आमचं काहीतरी इलेक्ट्रॉनिक्स राहिलं त्याच्यामध्ये, म्हणून आमची बॅग तिकडे गेली. बट असं काही झालं नव्हतं, सगळं परफेक्ट होतं, ते चुकून गेलं होतं ते. आणि मी फुल टेन्शन मध्ये की काय झालं बरं. हा. हॅपी हॅपी हॅपी. आमची फ्लाईट झाली आहे डिले. ॲक्च्युली आधी होती 12:05ची, पण आता त्यांनी इथे आल्यावर सांगितलं की आमचं बोर्डिंगच आहे 12:05चं, आणि आम्ही प्रायोरिटी चेक इन समथिंग असं काहीतरी होतं त्याच्यामध्ये, 200 पर पर्सन ते घेतलं. बट इथे एवढं एअरपोर्ट खाली आहे ना, तुम्ही बघू शकता एअरपोर्टच एवढं खाली आहे, त्या प्रायोरिटीचं काही बेनिफिट तेच नाही समजलं. आता मी ट्राय करते बकलावा, मी कधी खाल्ला नाही आहे. मी ट्राय करते आता बकलावा, खाऊन बघते कसा लागतो. सुटतच नाहीये, असा खावा लागला. ड्रायफ्रूट बकलावा. हा वेटर आहे. कॉफी पियाला आली आता.
सो आम्ही झालो आहे मुंबई एअरपोर्टला लँड. वाजले आहेत 3:30, म्हणजे बॅग वगैरे कलेक्ट करून आम्हाला 3:30 वाजले. आता आम्ही ते खायला थांबलोय. उद्या ऑफिस आहे, म्हणजे सकाळी ऑफिसला जायचं. सॅड रियालिटी. हॉलिडे इज ओव्हर. ओव्हरऑल खूप छान ट्रिप होती, जर ते ट्रॅफिकचं सीन नाही झालं असतं तर. बट छान ट्रिप होती. आता आम्ही थांबलो आहे इथे पपोईस मध्ये खायला, कारण की काही खाल्लं नव्हतं. आता खाणार आणि मग घरी जाणार. सो टिल देन, बाय बाय, टेक केअर आणि भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. सबस्क्राईब करा. बाय.